नागपुर में मराठा आरक्षण और जाति प्रमाण पत्र के मुद्दे पर डॉक्टर बबनराव तायवाड़े ने बड़ा बयान दिया है। उन्होंने 58 लाख जाति रिकॉर्ड के दावे को पुराना बताते हुए कहा कि इनमें से बड़ी संख्या में लोगों के पास पहले से ही पीढ़ियों से जाति प्रमाण पत्र मौजूद है। तायवाड़े ने बिना दस्तावेजों के जाति प्रमाण पत्र देने का विरोध किया और कहा कि नियमों के अनुसार ही प्रमाण पत्र और उसकी वैधता तय होनी चाहिए। नाही बघा, कसं आहे की 58 लाख नोंदीचा विषय हा माझ्या दृष्टीने आता गौण झालेला आहे। कारण याच्यावरती मी याच्यापूर्वी एवढ्यांदा माझं वक्तव्य जाहीर केलेलं आहे की या 58 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या 58 लाख नोंदी केव्हाच्या आहे? ह्या 1948 पासून आजपर्यंत, म्हणजे ज्या दिवशी तो आकडा डिक्लेअर झाला त्या दिवशीपर्यंत सापडलेल्या नोंदी आहे। या 58 लाखामध्ये आमच्या विदर्भातल्या 38 लाख आहे, नागपूर आणि अमरावती मिळून उत्तर महाराष्ट्रातल्या 10 लाख आहे। आता ह्या 48 लोकांच्याकडे पिढ्याने पिढ्यापासून प्रमाणपत्र आहेत ना। आमच्या वडिलांकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्या पोराकडे आहे। मग आता आणि आमच्या तीन रिपिटेशन मध्ये नावं त्याच्यामध्ये आहे। मग आमच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर आम्ही कसं म्हणू की आम्हाला मिळत नाही? आणि आमच्या विदर्भ उत्तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाची तक्रार नाही की आम्हाला प्रमाणपत्र मिळालं, कारण त्या वर्षानुवर्षापासून आमच्याकडे राहिला त्याच्या मराठवाड्यातला प्रश्न। त्याच्याकरता जात प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या काही सरकारने नियम ठरवलेले आहेत आणि हे देशामध्ये एकसारखे आहे, आपल्या महाराष्ट्राकरता नाहीये। वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावरती जोपर्यंत त्या जातीची नोंद नाही आणि त्यांच्या वंशावळीनुसार ते जुळत नाही तोपर्यंत त्याला जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा होऊ शकत नाही, ते कागदी पुरावे करायला। आणि त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे अशा प्रकारचे कागदपत्र असतील आणि त्याला प्रमाणपत्र देत नसेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात लढण्याची आमची तयारी आहे, आम्ही त्यांच्यासोबत। पण कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना जात प्रमाणपत्र देणं आणि मग त्याची व्हॅलिडिटी न होणं हे याच्या हे गंभीर स्वरूपाचं हे होणार आहे। आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आता त्या 58 लाख नोंदीवरती काही जास्त बोलायचं का, ऑलरेडी सर्वांना प्रमाणपत्र मिळालेले आहे हे मी जबाबदारीपूर्वक सांगतो।